Hello students, in last video lecture we discuss about how to write electronic configuration of an ELM9. ओके, त्यामधलं 11वीच्या दृष्टीने बेसिक मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं ते आज आपण ऍक्च्युअल मध्ये बघणार आहे. लास्ट व्हिडिओ लेक्चर म्हणजे तो पार्ट फर्स्ट झाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्याचा. आताचं जे लेक्चर आहे ते पार्ट सेकंडचं लेक्चर झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्याचा भाग दुसरा, जे आपण आत्ताच्या लेक्चरला कम्प्लिटली शिकणार की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं ते. ओके, आता बघा आठवतंय का? बघा लास्ट लेक्चर मध्ये मी सांगितलेलं होतं शेल. शेल म्हणजे शहर. ओके, सबशेल. सबशेल म्हणजे कॉलोनी. ऑर्बिटल म्हणजे हाऊस. आणि ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स राहतात. इलेक्ट्रॉनचं घर म्हणजे ऑर्बिटल्स. हाऊस मध्ये घरामध्ये माणसं राहतात. बरोबर, तसं पॅरलल बसले. बघा मी एक्झाम्पल म्हणून दिले की बाबा हा व्यक्ती दिनेश नावाचा व्यक्ती कराडमध्ये कुठं राहतो हे मला जर सांगायचं असेल तर मी कसं सांगणार? नुसतं म्हणणार का कराडमध्ये? मान्य मला कराडमध्ये राहतो, परंतु आपण ते कराडचं कॉन्फिगरेशन शिकलो ना आतापर्यंत. म्हणजे या पद्धतीनं ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर 8, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,6 या पद्धतीनं शिकलो. म्हणजे शेलचंच कॉन्फिगरेशन आपण आतापर्यंत 10वी पर्यंत तुम्ही शिकलेला होता. शेलचंच कॉन्फिगरेशन शिकलेलं होता. म्हणजे शहराचं दिनेश नावाचा व्यक्ती कराडमध्ये राहतो एवढंच तुम्हाला माहिती आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन फक्त कक्षेत आहे एवढंच तुम्हाला माहिती आहे. परंतु इलेक्ट्रॉन हे कक्षेच्या आतमध्ये उपकक्ष असतात. उपकक्षेच्या आतमध्ये ऑर्बिटल्स असतात आणि त्या ऑर्बिटलच्या आतमध्ये इलेक्ट्रॉनचं घर असतं. इलेक्ट्रॉन तिथं सापडतो. जसं दिनेश नावाचा व्यक्ती आहे तो कुठं सापडणार आहे? घरातच सापडणार आहे. आलं का लक्षात? कराड शहर, कराड शहरातली बाबा सरस्वती कॉलनी. त्या कॉलनीमध्ये रूम नंबर 4 त्याचं घर आहे, हाऊस नंबर 4. त्याच्यात तो घरामध्ये तो एक माणूस आहे ना. आलं का लक्षात? या पद्धतीनं आपण लास्ट टाइम बघितलेलं आहे. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की फर्स्ट शेल मध्ये किती सबशेल आहे याचा हिशोब तुम्हाला मी सांगितलेला होता. तो थोडासा रिवाइज करून आपण एक चार्ट ड्रॉ करायचा आहे. त्याच्या बेसिसवरती कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. बघा आपल्याला एवढं जर माहिती आहे पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात बाळांनो? 2 इलेक्ट्रॉन्स असतात, माहिती आहे का नाही? दुसऱ्या कक्षेमध्ये किती असतात? 8 असतात. तिसऱ्या कक्षेमध्ये किती असतात? 18 असतात. चौथ्या कक्षेमध्ये किती असतात? 32 असतात. म्हणजे कक्षेचा आपण हिशोब सांगतो. आता बघा पहिली कक्षा जर घेतली का नाही तर मी चार्ट छोटासा बनवतो अगोदर. शेल ही पहिली कक्षा घेतली तर त्या पहिल्या कक्षेमध्ये सबशेल जी आहे ती एस नावाची सबशेल असते. दुसऱ्या कक्षेमध्ये 2 सबशेल असतात, एस आणि पी नावाच्या. तिसऱ्या कक्षेमध्ये एस पी डी नावाची. आणि चौथ्या कक्षेमध्ये एस पी डी आणि एफ, एस पी डी एफ अशा असतात. हे लक्षात ठेवा. कक्षेच्या आत उपकक्षा, जसं शहराच्या आत कॉलनीज असतात की नाही. शहराच्या कराड शहर घेतले तर भरपूर कॉलनी आहेत बाबा, सरस्वती कॉलनी, देवी कॉलनी वगैरे. तसं पहिल्या कक्षेमध्ये एकच कॉलनी आहे, म्हणजे एकच सबशेल आहे, त्याचं नाव आहे एस. दुसरी कक्षा मध्ये एस आणि पी अशा 2 कॉलनीज आहेत. आलं का लक्षात? या पद्धतीनं हे आहे. त्याच्यानंतर एक चार्ट तुम्हाला मी सांगितलेला होता की लक्षात कसं ठेवायचं. एस सबशेल म्हणजे तुम्ही एवढं तरी माहिती नाही, पिरियडिक टेबलमध्ये 4 ब्लॉक्स असतात. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. ते ब्लॉक म्हणजे सबशेल आहे बरं का.
ते सबशेल वरनच ते ब्लॉक पडलेले आहे, म्हणजे ते दोघांमध्ये काही फरक नाही. इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी एस ब्लॉक मध्ये 2च असते, पी ब्लॉक मध्ये किती असते 6 असते, डी ब्लॉक मध्ये 10 असते आणि एफ ब्लॉक मध्ये 14 असते. ठीक, या पद्धतीनं आपण आता एक चार्ट ड्रॉ करूया. आता बघा मी कसा ड्रॉ करतोय. 1s का काढलं तर तुम्ही इथं बाजूला मी एक ॲटमचं बेसिक स्ट्रक्चर काढतो जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. पहिली कक्षा, दुसरी कक्षा, तिसरी कक्षा, चौथी कक्षा. पहिल्या कक्षेत काय असतं आत्ताच मी सांगितलंय. पहिल्या कक्षेत एस नावाची सबशेल असते म्हणजे कॉलनी असते ना. दुसऱ्या कक्षेत एस पी, तिसऱ्या कक्षेत एस पी डी आणि चौथ्या कक्षेत एस पी डी एफ नावाच्या कॉलनीज असतात. आलं का लक्षात? म्हणजे शहर क्रमांक 1 मध्ये एस नावाची कॉलनी, शहर क्रमांक 2 मध्ये एस आणि पी नावाच्या कॉलनीज, शहर क्रमांक 3 मध्ये एस पी डी नावाच्या कॉलनीज आणि शहर क्रमांक 4 मध्ये 4 कॉलनीज एस पी डी एफ नावाच्या कॉलनीज असतात. बघा आता हा एक डाटा आणि हा एक डाटा तुम्हाला लागतो आणि याच्यावर मी चार्ट कसा काढतोय बघा. अगोदर मी सगळे एस वाले पकडतोय. आता मी एस कडे फोकस केलं तर तुमच्या लक्षात येतं नाही. 1s च्या नंतर 2s, 2s च्या नंतर 3s, 3s च्या नंतर 4s, खाली गेलं तर 5s, 6s, 7s, 8s अशा पद्धतीने असणार आहे ना. मग आता मी अगोदर एस वाले मी डायग्राम काढून घेतो, मग आपण पी वाले बघूया. बरोबर, एसच्या बघा 1s वरती मी काय काढलं 2s. तुम्ही इन्क्रीजिंग ऑर्डर लावा किंवा डिक्रीजिंग ऑर्डर लावा, काय फरक पडत नाही. मी असं जरी काढलं तरी चालतं 1s, 2s, 3s. ठीक आहे, परंतु एक जो पॅटर्न पडलेला आहे त्या पद्धतीनेच मी काढतो म्हणजे खालून वरती जायचं. ठीक, आता बघा 1s, 2s च्या वरती काय असणार आहे 3s, देन 4s, देन 5s, देन 6s, 7s बस. ठीक आहे, एसचे सगळे काढून घेतले. तुमच्या लक्षात आलं का? 1s च्या नंतर 2s, 2s च्या नंतर 3s, 3s च्या नंतर 4s, त्याच्यानंतर 5s, 6s, 7s, 8s वगैरे वगैरे तसंच काढायचं. अगोदर एसचा हिशोब मी पहिल्यांदा मिटवून टाकलेला आहे. 1s, 2s, 3s, 4s, 5s, 6s आणि 7s. आता पीचं चालू कुठून होतंय बघा. मला पीचं काढलं पाहिजे ना. आता पी कुठून चालू होतंय मला सांगा बघा. तर पहिल्या कक्षेत पी आहे का? नाही, पहिल्या कक्षेत फक्त यसच आहे ना. पहिल्या कक्षेत पी नाही. पी कुठून चालू होतंय तर पी हा दुसऱ्या कक्षेपासून चालू होतोय. मग तुमच्या लक्षात येतंय बघा लगेच. 2p च्या नंतर 3p, 3p च्या नंतर 4p, खाली जर गेलो तर 5p, 6p, 7p, 10p, 9p, 10p अशा पद्धतीने असतात. कारण की पी ची सुरुवात कुठून होती दुसऱ्या कक्षेत. पहिल्या कक्षेत होती का? अजिबात होत नाही. मग आता 2p कुठनं काढलं पाहिजे? दुसऱ्या कक्षेतनं काढलं पाहिजे. 2 नंबरच्या कक्षेतनं काढलं पाहिजे. 2 नंबरची कक्षा कुठे आहे? ही 1 नंबरची आहे, ही 2 नंबरची, म्हणजे याच्या शेजारीने काढणार 2p. आलं का लक्षात? 2p च्या नंतर काय 3p, 3p च्या नंतर 4p, 4p च्या नंतर 5p, त्यानंतर 6p, 7p. या पद्धतीने मी काढणार. ठीक आहे, तिरकं थोडंसं झालेलं आहे पण थोडंसं ते करेक्ट करू, कारण की पुन्हा ॲरो आपल्याला काढायला लागतात. 5p, 6p, 7p. ठीक आहे, हे सुद्धा थोडंसं रेषेमध्ये करूया. ओके, याच्यानंतर आता डी ची सुरुवात कुठून होत्या? पहिल्या कक्षेत डी आहे का? नाही. दुसऱ्या कक्षेत आहे का? नाही. कुठनं चालू होतोय? तिसऱ्यातून डी चालू होतोय ना. मग 3D बघा, 3D तुमच्या खाली 4D, तुमच्या खाली काय असेल अंदाज करायचे 5D, 6D, 7D, 8D, 9D, 10D. आता मी एवढं सर्कल काढतोय म्हणजे याच्या खाली 4 नंतर 5 येतो ते आपल्याला माहिती आहे. मग डी कुठून काढायचे? तिसऱ्या कक्षेपासून काढायचे. 3 नंबर कुठं आहे? इथं पीच्या शेजारी इथं काढतोय बरं का मी. 3D च्या वर काय असणार आहे बघा 4D, 5D, 6D, 7D या पद्धतीनं चढता करून काढायचं. याच्यानंतर एफ ची सुरुवात कुठून असताना बघा सांगा बरं. आता एफ पहिल्या कक्षेत एफ आहे का? नाही. दुसऱ्यात आहे का? नाही. तिसऱ्यात आहे का? नाही. एफ कुठून आहे? चौथ्या कक्षेत.
म्हणजे चौथ्यात एफ चालू होते, चौथ्याच्या खाली अजून एक काढलं तर 5F, 6F, 7F, 8F, 9F, 10F, म्हणजे चौथ्यापासून एफ ची सुरुवात आहे की नाही. मग एफ ची सुरुवात चौथ्यापासून, चौथा कुठे आहे तर 4 नंबर आहे, एस पी बी आणि तिथे एफ काढला पाहिजे मला. 4F च्या वरती काय झालं 5F, पुन्हा 6F, पुन्हा 7F, हे झालं. आलं का लक्षात. हे तुमचा बेसिक चार्ट झाला. आता मी इतके गोळ काढलेले, अजून गोळ काढायचे म्हणजे तर पुन्हा ते येतच, पण एक अंदाज बांधा. 1 नंतर 2 येतं आपल्याला माहिती, पहिली शिकलाय. आता हे एवढा बेसिक डाटा झाल्यानंतर ॲरो, तिरका बाण मारायचा, सरळ बाण मारायचा नाही, तिरका बाण मारायचा. तुम्ही अर्जुन आहे किंवा कर्ण आहे, तिरका बाण मारायचा आहे. पहिलं शिकार कोण आहे बघा आपलं, या चार्ट मधलं पहिलं शिकार सगळ्यात तळाला असणारा कोण आहे, सगळ्यात ग्राउंड लेवलला, जमिनीच्या लेवलला जो आहे 1S आहे. ही तो बाण मी आहे बरोबर. पहिल्यांदा बाण मारला, हा बाण मी असा मारला, हा मेला, 1S मेला. तिरका बाण मारला, एका दिशेत नाही मारायचा, तिरका बाण मारायचा, लक्षात ठेवायचा, क्रॉस ॲरो. आता परत अजून मी याच ठिकाणी आहे ना, म्हणजे मी या आडवून या पोझिशनलाच आहे, मी जमिनीवरती उभा आहे. आता तिरकं मला शिकार बांधताना तुम्ही करता का नाही, जसं जत्रेमध्ये असते बंदूक मारायची किंवा बाण बिन मारायचं, फुगे फोडायचे, तसंच आहे ते. आता 2S मला सापडतोय, 2S तिरका मारायचा, म्हणजे 2S हा एक शिकार मला सापडला, हा मेला बरोबर. आता बघा कोण सापडते तिरकं शिकार करायला, 1 बाय 1 जायचं आहे ना. आता शिकार करायला कोण सापडते, 2P आणि 3S, 2 सापडत आहेत मला. म्हणजे मी या लेवलला फिरतोय, म्हणजे मला इथनं बाण मारला तर हे दोघं मला शिकार म्हणून सापडते. कोण, 2P आणि 3S, हे दोघं माझ्या बाणामध्ये दोघं मरत आहेत. त्याच्यानंतर 3 बाण वापरले, चौथ्या बाणाला कोण सापडत बघा. तुम्ही म्हणा तिरकं सर, नक्की मला हा दिसतोय 3P आणि 4S, हे सुद्धा तिरकं दिसतंय. म्हणजे या पद्धतीने हे सुद्धा दोघं मरू शकतात चौथ्या बाणात, करेक्ट. त्यानंतर 5व्या बाणात परत काय म्हणणार सर, 5व्या बाणात 3 पक्षी सापडतात किंवा 3 शिकार सापडत आहेत. कुठली, 3D, 4P, 5S. हा 3D, 4P आणि हा 5S, हे 3 शिकार मला सापडत आहेत. लक्षात आलं का, या पद्धतीनं 3 शिकार. आता 5वा बाण बघितलं तर कोण सापडते, 4D, 5P, 6S, असे 3 पुन्हा शिकार सापडत आहेत. 3 शिकार सापडत आहेत. प्रत्येकानं वहीमध्ये हा चार्ट काढायचा आणि अशा पद्धतीनं तिरके ॲरो काढत जायचे. ठीक आहे. आता हे तिरके ॲरो काढल्यानंतर काय काम करायचं, तिरके ॲरो काढल्यानंतर काम काय करायचं आता शिकवतो तुम्हाला. बघा, आपला मूळ टार्गेट आत्ता कम्प्लीट होणार आहे. जो लास्ट लेक्चर पासून जो प्रवास सुरू झालाय तो आत्ता या ठिकाणी आपल्याला ते लिहायला आपण शिकणार आहे. बघा, ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर 8 आहे. तुमचं कक्षेचं कॉन्फिगरेशन 2,6 आहे असं आहे. आता मला याच्याप्रमाणे कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. तसं केलं बघा, व्हिडिओ एकदा नाही कळाला तर 2दा बघायला लागणार आहे, कारण हा बेसिक आहे आणि 12वी पर्यंत बेसिक आहे. त्यामुळे डबल व्हिडिओ बघून डबल शिक आहे, समजेपर्यंत प्रयत्न करायचा. आता बघा, पहिल्यांदा बाण मारला, पहिल्यांदा बाण कुणाला मारला मी, हा पहिला बाण मारला, कुणाला लागलाय 1S लागलाय ना. मग इथं काय लिहू 1S बरोबर. एसची कॅपॅसिटी किती बाळा, इथं लिहिली बघा, एसची कॅपॅसिटी किती, एस ब्लॉकची कॅपॅसिटी कितीची आहे, 2 इलेक्ट्रॉनची आहे. मग मी इथं डोक्यावरती 2 इलेक्ट्रॉन लिहितो, संपला विषय. पहिल्या बाणाचा वापर केला का नाही, पहिलं शिकार, पहिला बाण कट. आता दुसऱ्या बाणाकडे गेलो, दुसऱ्या बाणात मारला तर कुणाला लागलेला आहे 2S ला, कॉमा 2S. एसची कॅपॅसिटी किती बाळांनो, इथं लगेच बघा 2 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे, डोक्यावरती 2 देतो, कॉमा. तिसरा बाण बघा, तिसऱ्या बाणाचं पहिलं शिकार बघायचं आहे. तिसऱ्या बाणावरती 2 शिकार आहेत आपल्याकडे, कोण, 2P आणि 3S, असे 2 शिकार आहेत. त्यातलं पहिलं बाण कुणाला लागलेलं आहे, असा बाण मारलाय ना, असा बाण मारल्यामध्ये अगोदर 2P मेला, नंतर 3S मेला आणि बाण माझा 2 शिकार घेऊन परत आला. म्हणजे या पद्धतीने बघायचं. मग पहिल्यांदा कोण आहे 2P, अगोदर बाण लागलाय 2P ला. P ची कॅपॅसिटी किती बाळांनो,
6ची कॅपॅसिटी आहे, परंतु आपल्याला लागतात किती यातले 6, जास्तीत जास्त 6ची कॅपॅसिटी बरं का. ही म्हणजे मॅक्झिमम कॅपॅसिटी असते कोणाची, इलेक्ट्रॉनची मॅक्झिमम कॅपॅसिटी. पीची कॅपॅसिटी कितीची, 6ची बरोबर. आपल्याला लागतात किती बघा की बेरीज करायला येते की नाही तुम्हाला, किती झाले 2 आणि 2 किती झाले 4 झाले, आणि ऑप्शनचे किती असतात 8 असतात, म्हणजे मला पीचे किती दिले पाहिजे 4 दिले पाहिजे, तरच हिशोब जुळणार ना. 8 ला 4 2 6 2 8, 6 पेक्षा जास्त पी मध्ये ठेवायचे नाही, हे लक्षात आलं का. आता तुमच्या आता पॉईंट करेक्ट डोक्यात गेला असेल. पी मध्ये 6 पेक्षा जास्त ठेवायचे नाही, एस मध्ये 2 पेक्षा जास्त ठेवायचे नाही, डी मध्ये 10 पेक्षा जास्त ठेवायचे नाही, आणि एफ मध्ये 14 पेक्षा जास्त ठेवायचे नाहीत. का ठेवायचे नाही त्याचं उत्तर आपण तिसऱ्या चॅप्टरला बघूया, परंतु हा 11वी आणि 12वीचा ओव्हरऑल बेस आहे, हाऊ टू राईट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ते तुमचं क्लिअर या ठिकाणी होईल. बघा पहिले एक्झाम्पल लक्षात आल्याने डबल एक्सप्लेन करतो. ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर 8, तुमचं कॉन्फिगरेशन 10वीपर्यंत केलं 2,6. आपण आता 11वी आणि 12वीच्या लेवलचं कॉन्फिगरेशन बघा कसं आहे. पहिला बाण 1s, एसची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन जितकं लिहिले बघा, कॉमा पहिला बाण संपला. त्यानंतर दुसरा बाणामध्ये पहिलं शिकार 2s आहे, एसची कॅपॅसिटी 2ची, दुसरा बाण संपला. तिसऱ्या बाणाकडे गेलो, तिसऱ्या बाणामध्ये पहिलं शिकार 2p आहे, पीची कॅपॅसिटी कितीची 6ची आहे, परंतु लागतात किती 4च, कारण की 8 ला 8 जुळवायचे. हे 8 आहेत ना, 2 2 4 4 8 ला 8 जुळवायचे. आलं का लक्षात. हे पहिलं एक्झाम्पल मी एक्सप्लेन डबल केलं. आता दुसरं एक्झाम्पल आपण घेऊया. दुसरं एक्झाम्पल घेत असताना कुठलंही घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल सोडियम घेऊ शकतो. तुम्हाला मी लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितले होमवर्क की 1 ते 30 ॲटॉमिक नंबर तुमचे पाठ करायचे तुम्ही, बरोबर. सोडियमचं जर तुम्ही बघून सांगा किंवा तुमचं पाठ असेल, व्हिडिओ बघून पाठ केला असेल तर लक्षात पाहिजे ॲटॉमिक नंबर 11. आता 11 जुळवायचे. ॲटॉमिक नंबर 11 आहे कोणाचा, सोडियमचा. आता 11 ला 11 जुळूया. पुन्हा हा चार्ट काढला की तुम्ही कोणाचाही लिहू शकता. पहिला बाण 1s, एसची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची, पहिला बाण संपला म्हणून कॉमा. दुसऱ्या बाणाला गेलो, दुसऱ्या बाणाचं काय 2s, एसची कॅपॅसिटी कितीची इथं बघा 2 इलेक्ट्रॉनची, दुसरा बाण संपला. पुन्हा तिसऱ्या बाणाला गेलो, तिसरा बाण नाव काय, पहिल्यांदा पहिलं शिकार 2p, पीची कॅपॅसिटी कितीची असते 6ची. बघा आता हिशोब जुळवा, किती झाले तिथं 2 2 4 7 10, म्हणजे किती कमी पडतो, एकच कमी पडतोय. मग 2p नंतरचं दुसरं शिकार कोण आहे, तिसऱ्या बाणावरचं 2p नंतरचं शिकार कोण आहे 3s आहे. 3s, एसची कॅपॅसिटी 2ची आहे, परंतु किती पाहिजे, एकच पाहिजे आपल्याला, तरच 11 ला 11 हा हिशोब जुळतोय. 11 ला 11 हा हिशोब जुळतोय, तुम्ही ऑब्झर्व करू शकता. 2 2 4 6 10 1 11 असा हिशोब जुळतोय. ठीक आहे. याच्यानंतर आपण दुसरं घेऊ. फॉर एक्झाम्पल आता ॲटॉमिक नंबर 18 आर्गॉनचं घेऊया. ॲटॉमिक नंबर 18 आर्गॉनचं कॉन्फिगरेशन घेऊया. कसं लिहायचं बघा, परत गेलो, पहिला बाण 1s, लक्षात आलं का, एसची कॅपॅसिटी 2. दुसऱ्या बाणाकडे गेलो, दुसऱ्या बाणाचं पहिलं शिकार 2s, एसची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची, कॉमा. तिसरा बाण गेलो, तिसऱ्या बाणामध्ये पहिलं शिकार 2p, पीची कॅपॅसिटी कितीची 6 इलेक्ट्रॉनची, किती बसतात लगेच चेक करून टाकले, 6 4 10 बसतात. पुन्हा तिसऱ्या बाणाचं 2p नंतरचं शिकार कोण आहे 3s, एसची कॅपॅसिटी कितीची आहे 2 इलेक्ट्रॉनची आहे, बरोबर. याच्यानंतर 3 बाण संपले बघा, 1 2 3 बाण संपले. आता कुठे गेलं पाहिजे, चौथ्या बाणाकडे गेलं पाहिजे. चौथ्या बाणाचं पहिलं शिकार कोण आहे 3p आहे. 3p, पीची कॅपॅसिटी कितीची 6 इलेक्ट्रॉनची. बघा आधी हे करत असताना 18 ला 18 इलेक्ट्रॉन जुळत आहेत बघा, 18 2 2 4 6 10 2 12 6 18, म्हणजे हे आर्गॉनचं कॉन्फिगरेशन लिहून झालं. आर्गॉनचं कॉन्फिगरेशन लिहून झालं. असे तुम्हाला 11वी मध्ये किती लिहायचे, 1 ते 30 लिहायचे आहे. अजून एक शेवटचं एक्झाम्पल, याच्यामध्ये लास्ट एक्झाम्पल मी घेतो. फॉर एक्झाम्पल घेऊया आपण कॉपरचं. ॲटॉमिक नंबर 29 आहे. कॉपरचा ॲटॉमिक नंबर 29 आहे. 29 इलेक्ट्रॉन जुळवूया. बघा पहिला बाण 1s, एसची कॅपॅसिटी बघा तिकडे 2,
कॉमा दुसरा बाणातलं पहिलं शिकार 2s, s ची कॅपॅसिटी 2 ची, कॉमा तिसरा बाण पहिलं शिकार 2p, p ची कॅपॅसिटी 6 ची, तिसऱ्या बाणावर 2 शिकार आहेत त्यानंतर 2p नंतर 3s आहे, s ची कॅपॅसिटी 2 ची, कॉमा 3 बाण संपले, चौथा बाणातलं पहिलं शिकार 3p, p ची कॅपॅसिटी कितीची 6 ची, त्यानंतर हा कोण आहे 4s, s ची कॅपॅसिटी कितीची 2 ची, तिथं लिहिलंय कॅपॅसिटी बघा किती झाले ते मोजून राहायचे, 2 2 4 6 10 2 12 7 18 2 20 संपले रे, हा म्हणजे 4 बाण 20 संपले, पाचव्या बाणातलं पहिलं शिकार कोण आहे 3d, d ची कॅपॅसिटी कितीची 10 ची असते इथं बघा, परंतु आपल्याला किती लागणार आहे 9 लागणार आहे, म्हणजे 9 घेतले तरच 29 ला 29 चा हिशोब जुळणार आहे, झाले का बघा 2 2 4 6 10 12 12 6 18 2 20 आणि 9 29, या पद्धतीनं तुम्ही कॉन्फिगरेशन लिहायचं आहे, या पद्धतीनं कॉन्फिगरेशन तुम्हाला लिहायला पाहिजे 1 ते 30, ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही इलेमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेऊ शकता 12वी पर्यंत, 118 पर्यंत म्हणजे 12वी, तुम्हाला 11वी पर्यंत किती पहिले आले पाहिजे 1 to 30, जो तुम्हाला होमवर्क दिलेला होता, ॲटॉमिक नंबर लिहायचे, म्हणजे सिम्बॉल लिहायचे, त्याचं मास नंबर पण लिहायचा आहे, आणि ईसीचा एक कॉलम मोकळा ठेवला होता का नाही, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा कॉलम मोकळा ठेवलेला होता वहीमध्ये जो होमवर्क दिलाय, त्याच्यामध्ये तुम्ही आता काय करायचं आहे 1 ते 30 जो कॉलम मोकळा ठेवला का नाही 1 ते 30 ॲटॉमिक नंबर जे आहेत त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या पद्धतीनं लिहायचंय, 1 ते 30 ॲटॉमिक नंबरचं कॉन्फिगरेशन या पद्धतीने लिहायचे, चार्ट कसा काढायचा, हा चार्ट कसा काढायचा तो बघा, हा चार्ट एकदा काढता आला की 118 पर्यंत तुम्ही कॉन्फिगरेशन लिहू शकता, 118 पर्यंत म्हणजे 12वी पर्यंतचा अभ्यास, आता 11वीच्या सुरुवातीला सुरू, 12वी पर्यंतचा बेस 11वीच्या सुरुवातीला तुमचा बेस क्लिअर होईल, 1 ते 30 करायचं आहे, व्हिडिओ एकदा लक्षात आलं तर 2दा व्हिडिओ बघा, आणि हा चार्ट कसा ड्रॉ करायचा तो डबल शिकून घ्या, लक्षात आलं का, उपरी लक्षात येणारच पण शिकून घ्या, आणि 1 ते 30 काढल्यानंतर काही रॅन्डमली एक्झाम्पल देतो, तेच बाय एक्झाम्पल्स तुम्ही काय करू शकता, त्याचा होमवर्क मध्ये ऍडिशन करू शकता, होमवर्क अजून एक देतो, अगोदर लास्ट व्हिडिओमध्ये दिलेलाच आहे, आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंय की 1 ते 30 कॉन्फिगरेशन तुम्हाला लिहायचे, जो मोकळा कॉलम ठेवलाय त्याच्यामध्ये, आणि याच्या ऍडिशनल याच्या व्यतिरिक्त बरं का, याच्या व्यतिरिक्त तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचंय, कोणाचं लिहायचंय ॲटॉमिक नंबर 55, ॲटॉमिक नंबर 55चं पण लिहा, त्यानंतर किती देऊ 68 देतो, त्यानंतर किती देऊ 82 देतो, त्यानंतर किती देऊ 34 देतो, 92 देतो का 94 देतो, 94 म्हणजे हे 12वीचा स्टडी बरं का, हे कॉन्फिगरेशन तुम्हाला लिहिता आलं म्हणजे हा 12वीचा स्टडी झाला, 12वीचा स्टडी झाला 11वीच्या सुरुवातीलाच, जर लिहिता आलं तर, नाही आलं तर काय हरकतच नाही, कारण की 11वी लेवलला 12वीचा स्टोरीज येणार आहे, आलं तर आनंदच आहे, 1 ते 30 तर यायला पाहिजे, जो होमवर्क दिलाय की नाही 1 ते 30 पर्यंत यायलाच पाहिजे, तुम्हाला 11वी मध्ये 1 ते 30 पर्यंत लागतंय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, बरोबर, याचे ऍडिशनल हे जर आले तर ते 12वीचं तुम्हाला आलं असं म्हणायचं, तुमचं तुम्ही टायपिंग करा, प्रामाणिकपणे चार्ट ड्रॉ करण्याचा शिका, आणि त्या चार्ट ड्रॉ केल्यानंतर जो होमवर्क दिलाय तो तुम्ही कंप्लीट करा, ओके. सो इन दिस व्हिडिओ लेक्चर वी हॅव अंडरस्टूड हाऊ टू रिप्रेझेंट और हाऊ टू राइट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एनी एलिमेंट्स. In next video lecture we will discuss about some next point. Thank you.